मॉर्निंग सर्वांना. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षेसाठी आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. ही जी भरती परीक्षा आहे याचा जो सिलेबस आहे आणि त्याच्यासाठी जे बुक्स आहेत ते मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेले आहेत. आणि तांत्रिक ज्ञान जे आहे ज्याच्यासाठी आपण इथं काही डेमो लेक्चर्स घेत आहोत. तर पुस्तक कसं परचेस करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक दिली, त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट पुस्तकं परचेस करू शकता किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल असतात, तिथून सुद्धा तुम्ही मागवू शकता. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पण तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता. ठीक आहे. तर ज्या पुस्तकातून आपण हा भाग घेत आहोत तर ते पुस्तक तुम्हाला बघा, अनुषंगिक अभ्यासक्रमानुसार विषयाशी संबंधित घटकांशी निगडित संदर्भ, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक ज्ञान, केसागर सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. राज्यघटनेतील कायदे, महिला संबंधित तरतुदी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अनुषंगिक योजना, महिला विकास हक्क कायदे आणि योजना, पोषक आहार, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, सोबतच प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन झालेले आहेत 2025-24 जे काय असतील ते तिथल्या 10 निवडक प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला इथं इन्क्लूड केलेले आहेत. तर हे पुस्तक तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून मागवा. तर इथं 30% डिस्काउंट चालू आहे. पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता पब्लिकेशनच्या नंबरवरती, किंवा माझा नंबर पण मी इथे शेअर करते. ओके, चला. तर पाठीमागचे सेशन तुम्ही पाहिले आहेत असं मी इथे कन्सिडर करते आणि पुढचा पार्ट जो आहे तो इथे आपण घेऊया. कायदे बघत होतो आपण, कायदे बघत होतो. तर आजचा आपला पुढचा कायदा आहे गुन्हेगारी कायदा किंवा गुन्हेगारी सुधारणा अधिनियम. कधीचा आहे बघा, गुन्हेगारी सुधारणा अधिनियम जो की 2013चा आहे. सगळ्यात महत्वाचं तर हा जो कायदा आहे हा कधीचा आहे हा माहित असणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण डेट वरती बेस पर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके, तर लक्षात घ्या, गुन्हेगारी कायदा सुधारणा 2013 म्हटलेला आहे. 16 डिसेंबर 2012 लक्षात घ्या, 16 डिसेंबर 2012 ला दिल्ली या ठिकाणी जी घटना घडली होती सामूहिक अत्याचार, तर जगभरामध्ये ही घटना खूप जास्त याचे प्रतिसाद उमटले होते. आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या केंद्र शासनाने काय केलं, केंद्र शासनाने इथं 23 डिसेंबर 2012 ला न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांविरुद्ध केल्या जाणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी न्याय प्रक्रियेला गती देता यावी, गुन्हेगारांना कडक शिक्षा देता यावी आणि याच्यासाठी जो क्रिमिनल ऍक्ट आहे, फौजदारी कायदे आहेत, या कायद्यात कोणत्या सुधारणा करण्यात याव्यात या बाबतीत शिफारसी करण्यासाठी एक 30 सदस्यीय समिती नेमली होती. लक्षात घ्या, JS वर्मा अध्यक्षतेखाली, डेट आहे 23 डिसेंबर 2012, 30 सदस्यीय समिती होती. कशासाठी, तर हे जे असे गुन्हे घडतात महिलांवरती, तर जो क्रिमिनल ऍक्ट आहे, फौजदारी कायदा आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे, कडक शिक्षा द्यायची, कोणत्या सुधारणा करायच्या, याच्यासाठी सेंटरनं आपल्या 31 सदस्यीय समिती नेमली होती, ज्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती JS वर्मा. ठीक आहे. ही जी समिती होती या समितीने काय केलं, 23 जानेवारी 2013 ला आपला एक अहवाल जो आहे ना सेंटरला सादर केला. आणि वर्मा आयोगाचा जो अहवाल आहे त्याचा आधार घेऊन राष्ट्रपतींनी काय केलं बघा, राष्ट्रपतींनी 3 फेब्रुवारी, खूप फास्ट अशा या घटना घडलेल्या आहेत, 3 फेब्रुवारी रोजी गुन्हे कायदा सुधारणा अध्यादेश 2013 इथं जाहीर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक आहे जे की 19 मार्च 2013 ला लोकसभेने आणि 21 मार्च 2013 ला राज्यसभेने संमत केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तत्कालीन राष्ट्रपती जे होते प्रणव मुखर्जी यांनी काय केलं, देशातल्या
सगळ्या स्तरांवरील महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत या अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी 2 एप्रिल 2013 गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 अधिमान्यता दिली. ओके. आणि हा जो अधिनियम आहे हा पूर्वलक्षी प्रभावाने 3 फेब्रुवारी 2013 पासून काय झाला होता, लागू झाला होता. लक्षात ठेवा. आणि आता इथं तुम्हाला ह्या सगळ्या डेट विचारल्या जातात की लोकसभेने कधी संमत केला, राज्यसभेने कधी संमत केला, अधिमान्यता कधी मिळाली, कधीपासून लागू झाला. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या ज्या डेट आहेत ना, डेट वरती आपल्याला क्वेश्चन राहू शकतात. आणि स्पेशली कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या ते सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. जसं की आता इथे चेंजेस सुधारणा कायदा आहे बरोबर. तर इथं बलात्काराऐवजी लैंगिक अत्याचार ठीक आहे, सुधारणा काय केली त्यांनी, फक्त बलात्कारच नाही तर लैंगिक अत्याचार असा शब्द प्रयोग केला बरोबर. म्हणजे इथं गुन्हेगारांना लैंगिक अत्याचार म्हणजे फक्त आधी कसं होतं, फक्त बलात्कार झाला तरच त्यांना शिक्षा होती, पण आता तसं आहे का, आता तसं नाहीये. लक्षात घ्या. आता लैंगिक अत्याचार मध्ये सगळंच येतं. म्हणजे बलात्कार जरी नाही झाला, लैंगिक अत्याचार जरी केले तरी शिक्षा इथं आहे. ओके. महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कमीत कमी 20 वर्ष सक्त मजुरी. इथं क्वेश्चन करा, 20 वर्ष सक्त मजुरी तुम्हाला विचारलं जातं. लैंगिक अत्याचार जरी झाला तरी 20 वर्ष सक्त मजुरीची जी तरतूद आहे ना, या कायद्यामध्ये 2013 सुधारणा जेव्हा झाली तेव्हा करण्यात आलं. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, गुन्ह्याचं गांभीर्य जर जास्त असेल तर सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा मरेपर्यंत, जन्मठेपे इतकी किंवा मृत्यूदंडा इतकी वाढवता येते. संबंधित जो पुरुष आहे दुसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला असेल तर इथं फाशीच्या शिक्षेची तरतूद पण करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, फाशीची शिक्षा. आणि बलात्कारानंतर संबंधित अत्याचार पीडित महिलेचा जर मृत्यू झाला, ती आयुष्यभरासाठी जायबंदी झाली अथवा ती कायमस्वरूपी कोमात गेली तर या गुन्ह्याशी संबंधित आरोपीला फाशीची शिक्षाच या कायद्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे. आणि जर 18 वर्षापेक्षा कमी वयाची पीडित महिला असेल, संबंधित आरोपी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान एकमेकांसमोर येणार नाही याची खबरदारी घेतली जाते. अजूनही अशा घटना आपल्या देशात, इतर देशामध्ये पण घडत आहेत. जर एखाद्या शासकीय कर्मचारी आहे आणि त्यानं महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहकार्य नाही केलं किंवा कायदेशीर प्रक्रियेला हानी पोहोचवली तर त्याला सुद्धा इथं काय होऊ शकतं, कारावासाची शिक्षा होऊ शकते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऍसिड हल्ला करणाऱ्यास कमीत कमी, लक्षात घ्या, ऍसिड हल्ला जर झाला तर ऍसिड हल्ला करणाऱ्यास कमीत कमी 10 वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद आहे. आणि ही शिक्षा जन्मठेप आणि दंड इतकी पण वाढवता येते. आणि त्याचप्रमाणे उपचाराचा खर्च देणे अशा प्रकारची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. आणि ऍसिड हल्ला होत असताना पीडित महिला तिचा आत्मसंरक्षणाचा जो हक्क आहे ना, तो हक्क हल्ला करणाऱ्याचा मृत्यू घडवून आणण्या इतपत व्यापक स्वरूपाचा बजावू शकते. म्हणजे एखाद्या महिलेवर जर ऍसिड हल्ला होतोय आणि त्या महिलेनं स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी जो गुन्हेगार आहे त्याला समजा त्याचा मृत्यू घडवून आणला किंवा त्याला मारलं तर तिथं ते ऍक्सेप्टेबल आहे. लक्षात घ्या. लैंगिक अत्याचार या व्याख्येखाली महिलांविरुद्धच्या विविध अत्याचारांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये काय काय येतं लैंगिक अत्याचार म्हणजे, फॉर एक्झाम्पल महिलेचा पाठलाग करणं, महिलेवरती पाळत ठेवणं, अश्लील चित्रपट, फोटो, लिखित साहित्य, उपकरणं दाखवणं. ओके. लैंगिक संबंधाची मागणी करणं, लगट करणं, लैंगिक भावनेने शेरेबाजी करणं, सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करणं, स्त्रीला एकांतात चोरून पाहणं, छायाचित्र काढणं, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला विचारलं जाते हे जे सुधारणा अधिनियम आहे याच्यामध्ये लैंगिक अत्याचार या व्याख्ये अंतर्गत, लक्षात घ्या, कोणत्या बाबींचा समावेश आहे बरोबर. किंवा अपहरण करणं, धमकी देणं, फसवून लैंगिक शोषण करणं, मुलांचा व्यापार करणं इत्यादी हे सगळं याच्यामध्ये येतं. आणि यांसारख्या अत्याचारासंदर्भात या कायद्यात अत्याचाराचं स्वरूप बघून काय केलं जातंय,
शिक्षेची तरतूद कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त जन्मठेप. लक्षात घ्या, कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त जन्मठेप. आणि जर सामूहिक बलात्काराचं प्रकरण असेल तर कमीत कमी 20 वर्षाचा कारावास असतो, दंड असतो. आणि ही शिक्षा आजन्म कारावास दंड इतकं सुद्धा वाढवली जाऊ शकते. आणि हे जे सगळे पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स आपल्याला इथं विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा पॉइंट बघा, महिलांवरचा जो गुन्हा आहे, या महिलांवरील गुन्ह्याचा FIR दाखल करून जर नाही घेतला, असा कोणता अधिकारी आहे, पोलीस अधिकारी, त्यानं जर FIR दाखल करून नाही घेतला तर त्याच्यावर सुद्धा इथे शिक्षा होते का? होते. लक्षात घ्या, शिक्षा देण्याची तरतूद आहे. आणि महिलांवरील गुन्ह्याची सुनावणी बंद खोलीत सुद्धा करण्याची तरतूद आहे. बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेसाठी सुद्धा शिक्षा इथं आहे. संमती वय 18 वर्ष इतकेच कायम ठेवण्यात आलेले आहे. बलात्कार किंवा ऍसिड हल्ल्याच्या बळी पडलेल्या स्त्रिया ज्या असतात त्यांच्यावर कोणत्याही दवाखान्याने त्वरित प्राथमिक सहायता उपचार मोफत उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. अन्यथा संबंधित ज्यांनी उपचार करून दिले नाही 1 वर्ष किंवा दंड या शिक्षेला सामोरे जावं लागतं. हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा. महिलेवर बलात्कार करणारी व्यक्ती जर सरकारी कर्मचारी, पोलीस, लष्करी जवान असेल, रुग्णालयातील कर्मचारी असतील तर अशा व्यक्तीला त्याच्या गुन्ह्यानुसार कमीत कमी 7 वर्ष, गांभीर्य लक्षात घेऊन इथं 7 वर्ष कारावास होऊ शकतो, दंड होऊ शकतो आणि 10 वर्षापर्यंत वाढवता पण येते. महिला बालकांच्या विरोधातील गुन्ह्यासंबंधी विशेषतः शिक्षेच्या तरतुदी करताना भारतीय न्याय संहिता अधिनियमातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचा विचार केला जातो. आणि इथं भारतीय न्याय संहितेतील जे कलम आहेत, कलम 66, कलम 70, कलम 71, या कलमातील शिक्षाविषयक तरतुदीमध्ये इथं अधिनियमातील तरतुदी प्रतिबिंबित झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे. ओके, तर ह्याच्या जवळजवळ 14 ते 15 पॉइंट्स इथं दिलेले आहेत. हे 14 ते 15 पॉइंट्स तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात पण ठेवायचे आहेत. आणि दिसताना हे खूप सोपं दिसतं, पण मल्टिपल टाइम जर आपल्या रिव्हिजन नाही झाल्या तर मात्र इथं आपल्याला अडचण येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महिला कल्याण. तर बघा, इथं महिला कल्याणमध्ये तुम्हाला कमकुवत समाज घटक पण थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. आता जनगणना टॉपिक जो आहे ना, 2011ची जर जनगणना तुम्ही बघितली तर तुम्हाला एकूण लोकसंख्या किती आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांची लोकसंख्या किती आहे, पुरुषांची लोकसंख्या किती आहे, असे नॉमिनल क्वेश्चन येतात बरं का. तर इथं काय संदर्भ घ्यायचा आपल्याला की जी 11,23,74,333 इतकी जी लोकसंख्या होती आपल्या महाराष्ट्राची, बरोबर, त्यापैकी 5,41,31,277 स्त्रिया आहेत. ओके, म्हणजे राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण 48% आहे. बरोबर, म्हणजे 1000 पुरुषामागे 929 स्त्रिया आहेत. मग राज्यामध्ये 0 ते 6 वयोगट अधिकच प्रतिकूल म्हणजे 1000 पुरुषामागे 894. ओके, तर हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. आणि स्त्री भ्रूण हत्या, मुलींची हेळसांड, हेच याच्या पाठीमागचं कारण आहे का बरं मुलींची संख्या कमी आहे. बरोबर, आणि या एकाच कारणासाठी लक्षात घ्या, इथं स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन किंवा स्त्रियांना समाजात दिलं जाणारं स्थान स्पष्ट व्हावं. समाजामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत पुरुषाला जे स्थान आहे, मोक्षप्राप्तीसाठी मुलगाच पाहिजे, स्त्रियांना दुय्यम लेखण्याची परंपरा, याच्यामुळे काय झालंय, स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत ना, तर ते अत्याचार वाढत गेलेत. हुंडा पद्धतीसारख्या दुष्ट रूढींमुळे तर काय होतं, इथं स्त्रियांवरती अधिकच अत्याचार होत आहेत. लक्षात घ्या, काय होते, स्त्रियांवरती इथं अधिकच अत्याचार झालेले आपल्याला दिसून येतात. तर मग महिलांवरती जे अत्याचार आहेत ना, याच्यामध्ये भारतीय घटनेने जरी स्त्री पुरुषांना समान हक्क प्रदान केले असले, बघा, समान हक्क प्रदान केलेत, बरोबर, समान कामासाठी समान वेतन, असा कायदा सेंटरनं संमत केलाय. आणि इतर अनेक कायदे आहेत की स्त्रियांवरचे अन्याय आणि अत्याचारांना प्रतिबंध केला जातोय. बरोबर, तरी सुद्धा स्वतःचे जे हक्क आहेत त्याच्याविषयी अनभिज्ञ असणं,
निरक्षरता, शतकानुशतके चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा यांचे जे परिणाम आहेत ना, याच्यामुळे काय होते, स्त्रियांवरती अत्याचार होतच आहेत. बरोबर. कित्येकदा पुरुषांनी केलेल्या अत्याचाराच्या स्त्रिया बळी पडतात आणि मग काय होतं, समाजामध्ये खोलवर रुजलेला जो स्त्री पुरुष भेद आहे ना, तर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला कारण ठरतो. बरोबर. असाच आपण इथे निष्कर्ष काढू शकतो. ओके, क्लिअर. तर मग याच्यामध्ये महिला आणि बाल कल्याण विभाग आणि राज्य आयोगाची भूमिका काय आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, स्त्रियांवरती जे अत्याचार आहे त्याच्या विरुद्ध लढा देता यावा, त्यांना समाजामध्ये जे स्थान आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, ह्या दृष्टिकोनातून काय झाले, सेंटर लेवलला आणि स्टेट लेवलला खूप सारे प्रयत्न झालेले आहेत. आणि त्याच्यातूनच 1993 मध्ये इथं आपल्याला महिला बाल कल्याण विभागातर्फे महिलांसाठी राज्य आयोगाची स्थापना झालेली दिसून येते. तर तुम्हाला इथं विचारलं जातं, डेट विचारली जाते की कधी झाली स्थापना, का झाली, कोणत्या दृष्टिकोनामधून झाली. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर संविधानिक संस्था आहे, लक्षात घ्या. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं आणि आत्मनिर्भर बनवणं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे धोरण आहे याचा गाभा काय आहे, महिलांसाठी जो राज्य आयोग स्थापन झालेला आहे, तर या राज्य आयोग धोरणाचा गाभा काय आहे की आर्थिकदृष्ट्या महिलांना स्वावलंबी बनवायचं आणि आत्मनिर्भर बनवायचं. ठीक आहे. ओके. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधी पावले उचलायचे, महिलांना कायदेशीर दृष्ट्या समान हक्कांची शाश्वती द्यायची, त्यांचा आर्थिक स्तर उंचवायचा, माध्यमांचा पुरेसा उपयोग करायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची वाढत्या प्रमाणात सहभागी व्हायचं, यांसारख्या बाबींवर काय केलेलं आहे, इथं भर दिलेला दिसून येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हे जे महिला आयोग आहे, राज्य महिला आयोग कशासाठी स्थापन झालं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला राज्याचं महिला धोरण जे आहे 2001 ते विचारलं जाऊ शकतं. तर सन 1994 मध्ये जे महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र शासनानं काय केलं, इथं महिला विषयक एक धोरण तयार केलं आणि अशा प्रकारचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1994, कारण पहिलंच राज्य आहे त्याच्यामुळे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2001 मध्ये पूर्वीच्या धोरणामध्ये सुधारणा केली, लक्षात घ्या. आता हे जे धोरण आहे, धोरणाचं उद्दिष्ट तुम्हाला विचारलं जातं, काय असणार आहे उद्दिष्ट, महिलांचा विकास आणि सक्षमीकरण घडवून आणणं. बरोबर. हे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि या प्रमुख उद्दिष्टाखेरीज इतर पण उद्दिष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकतात, जसं की महिलांचा विचार करून कृषी व ग्रामीण विकासाचा कार्यक्रम आखला जावा, शासकीय निमशासकीय अनुदानित संस्थांमध्ये महिलांना मध्यवर्ती ठेवायचं, अर्थसंकल्पाची आखणी करायची. बरोबर. जेंडर बजेट वगैरे तुम्ही अभ्यासला असेल, महिलांसाठी तरतुदी आपल्या अर्थसंकल्पामध्ये असतात. महिलांच्या सक्षमीकरणाकरता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यायचा. तर हे छोटे पॉइंट दिसतात पण एक्झाम मध्ये विचारले जातात बरं का. स्वसहाय्यित गटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास साधायचा. तर 2014 मध्ये नवीन महिला धोरण जे आहे ना, त्याच्यामधली 4 उद्दिष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकतात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर राज्याचं जे महिला धोरण आहे 2014, तर इथं नवीन महिला धोरण म्हटलं जातं याला, तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, राज्याचं जे दुसरं महिला धोरण आहे ना, एक्सक्यूज मी, बघा, दुसरं धोरण जाहीर झाल्यानंतर जवळजवळ 12 वर्षांनी इथं 2014 मध्ये तिसरं महिला धोरण तुम्हाला जाहीर झालेलं दिसून येतं. ठीक आहे. ओके. हा जो मधला काळ आहे ना, या काळामध्ये काय झालं, सामाजिक आणि आर्थिक व्यवहार जे होते ना, त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले दिसून आले. काळानुसार आणि न्यायाच्या अधिक जवळ जाण्याच्या उद्देशाने काय झालं, हे जे लॉ आहेत, हे जे कायदे आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या आणि जागतिकीकरणाचा रेटा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती याच्यामुळे काय झालं, अनेक नवीन आव्हानं जी आहेत ती उभी राहिली आणि ही जी बदललेली परिस्थिती होती याच्याशी सुसंगत महिलांना एक व्यक्ती म्हणून संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ना, ते सक्षमपणे वापरता येतील असं इथं एक पोषक सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी इथं काय झालं, नव्याने इथं आपल्याला
सर्वंकष धोरण जाहीर करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच राज्य शासनाने 2014 मध्ये राज्याचं तिसरं महिला धोरण जाहीर केलं आणि तिसऱ्या महिला धोरणाची उद्दिष्ट काय आहेत बघा. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टिकोन रुजवणं, पुरुष प्रधान मानसिकता बदलणं, स्त्री आणि पुरुष यांचे परस्पर संबंध अधिक सौहार्दपूर्ण व निकोप व्हावेत यासाठी प्रयत्न करणं. ओके, त्याच्यानंतर काय बदललं बघा याच्यामध्ये जे नवीन धोरण आहे. तर इथं तुम्हाला महिलांना त्यांच्या अग्रक्रमानुसार आयुष्य जगता यावं याच्यासाठी सगळ्या क्षेत्रांमध्ये समान संधी मिळवून देणं, त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करता येण्यासाठी आवश्यक ते पोषक वातावरण आणि साधनं उपलब्ध करून देणं, धर्म, वंश, जात, सत्ता, प्रदेश या कारणामुळे वाढलेला जो हिंसाचार आहे त्याचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी स्त्रियांना पाठबळ देणं, हिंसा होणारच नाही याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणं, स्त्री पुरुष जन्मदर समान ठेवण्यासाठी उपाययोजना करणं हा सुद्धा इथं एक टार्गेट आहे. महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद द्यायचा आणि आधुनिक आणि स्वतःच्या बळावर उभी असलेली स्त्री अशी नवी प्रतिमा तयार करण्यासाठी इथं प्रयत्न करणं, गृहिणीचं जे घरकाम आहे ज्याला व्हॅल्यू दिली जात नाही त्याला प्रतिष्ठा मिळवून देणं, शासनाच्या सगळ्या स्तरावरील निर्णय प्रक्रियेत समाजातील सगळ्या स्त्रियांच्या हिताच्या आणि हक्काचं संवर्धन करण्यासाठी इथं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या एकल स्त्रिया, देवदासी, देह विक्री करणाऱ्या महिला, लोककलावंत महिला, तृतीयपंथी यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करायचे, महिलांवर अन्याय करणाऱ्या अनिष्ट प्रथेपासून त्यांची मुक्तता होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायची. ओके, किंवा इतर समाजामध्ये जी रचना आहे जी विषमतामूलक रचना आहे, विशेषतः तुम्हाला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अल्पसंख्याक समुदाय, तर या महिलांवर होणारा जो अन्याय आहे ते दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे. ओके, त्याच्यानंतर असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न करायचा, स्त्रियांना त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करता यावा याच्यासाठी घरात तसेच कामाच्या ठिकाणी हिंसा विरहित आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे. तर हे जे 2014चं धोरण आहे ना, तर ह्या 2014च्या धोरणामध्ये झालेल्या या तरतुदी आहेत, ज्या 10 तरतुदी ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता जरी सोप्या वाटत असल्या तरी मल्टिपल टाइम पुस्तक रिवाइज केल्याशिवाय तुम्हाला ओके हे सगळं इथं लक्षात राहणं इम्पॉसिबल आहे. ओके, त्याच्यानंतर आहे महिला आर्थिक विकास महामंडळ. कशासाठी स्थापना केली महिला आर्थिक विकास महामंडळाची? तर राज्य पातळीवरील महिला कल्याणाच्या प्रयत्नांचा आढावा घेता महिला आर्थिक विकास महामंडळ बघा, महिला कल्याणासाठी जे प्रयत्न झालेत बरोबर, तर त्याचा तुम्हाला आढावा घ्यायचा आहे. तर इथं तुम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाचा उल्लेख करावा लागेल. कारण का 1975 मध्ये स्थापना आहे, तुम्हाला स्थापना दिनांक विचारली जाऊ शकते. तर 1975 मध्ये हा जो महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेला आहे, विकास महामंडळ, तर या महामंडळाच्या माध्यमातून महिला कल्याण कार्यक्रमाला चालना देण्यात आली आणि महिलांचा आर्थिक विकास जलद गतीने घडवून आणणे हा या महामंडळाचा लक्षात घ्या गाभा आहे. हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे की महामंडळाची स्थापना आणि त्याचा गाभा काय आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि मग इथं काय केलंय त्यांनी, या गाभ्याच्या दृष्टिकोनातून खालील बाबींवर इथं भर दिलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्या बाबींवर? महिलांचं संघटन करणं, महिलांच्या क्षमतेचा विकास साध्य करणं, महिलांमधील आत्मविश्वास वाढवणं, महिलांमधील उद्योजकता विकासास प्रेरणा देणं आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी व बाजारपेठांची गरजेची सांगड घालणं, शिक्षण आणि सत्तेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवणं. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला हे जे महिला विकास महामंडळ आहे, या महामंडळाचे हे जे 4 उद्देश तुम्हाला दिलेले आहेत, 6 उद्देश, तर ह्या 6 उद्देशावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर
पुढे आपण बघणार आहोत महिला सबलीकरणाच्या योजना. चला, तर नेक्स्ट पार्ट बघा. ज्या महिला सबलीकरणाच्या योजना असतात ना, तर भरपूर साऱ्या योजना महिलांसाठी इथे रिलीज होतच असतात. याच्यामध्ये खूप जुन्या म्हणजे 2014 पासूनच्या जर योजना आहेत ना, त्या तुम्हाला इथं कराव्याच लागतात, लक्षात घ्या. तर इथं सुमतीबाई सुकळीकर उद्योग समिती महिला सक्षमीकरण पहिली योजना आपण घेऊया. पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या योजना तुम्हाला दिलेल्या आहेत. तर प्रत्येक योजनेचा अभ्यास कसा करायचा, तर ती योजना कधी चालू झाली, कुठून चालू झाली, सेंटरची आहे, स्टेटची आहे आणि त्याचा उद्देश काय आहे. तर बघा, ही जी योजना आहे या योजनेवरती ऑलरेडी क्वेश्चन आला होता. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण. तर इथं शासनानं बचत गट चळवळ जी आहे ना, त्या बचत गट चळवळीला इथं एक चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. म्हणजे उद्देश काय होता या योजनेचा, की बचत गट चळवळीला चालना मिळावी. ठीक आहे, क्वेश्चन विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश हा बचत गट चळवळीला चालना देणे असा होता. तर सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, या योजनेमधून बचत गटांना दिलेल्या कर्जावरील व्याजाची 12.5% ठीक आहे शासनाकडून अनुदान रूपात दिली जाणार आहे रक्कम. आणि बचत गटांना बिनव्याजी कर्ज पण या महिला योजने थ्रू उपलब्ध होणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण, ज्याला सबला योजना म्हटलेला आहे. तर पूर्वीची जी किशोरी शक्ती योजना होती, पूर्वीची किशोरी शक्ती योजना आणि किशोरींसाठी पूरक आहार कार्यक्रम, ह्या दोन योजना एकत्र मर्ज केल्या. लक्षात घ्या, कोणत्या दोन योजना मर्ज केल्या ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि 19 नोव्हेंबर 2010 पासून राजीव गांधी किशोरवयीन मुलींचं सक्षमीकरण ही अधिक व्यापक योजना जी आहे ना, देशामध्ये आपल्या राज्यामध्ये राबवली जात आहे. आणि ही जी योजना आहे, ही योजना सबला या नावाने ओळखली जाते. कोणत्या नावाने ओळखली जाते? सबला. वय वर्ष 11 ते 18 एज ग्रुप तुम्हाला विचारला जातो, लक्षात घ्या. तर 11 ते 18 वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांना शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या, तर हे प्रत्येक पॉइंट लक्षात ठेवा. शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे या योजनेनं बाळगले, लक्षात घ्या. आणि ही जी नवी योजना आहे, या नव्या योजनेने ज्या शाळेबाहेर राहिलेल्या किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींची जी सक्षमता आहे त्याच्यावरती विशेषत्वाने भर दिलाय. बरोबर, ज्या शाळेत जात नाहीत आणि ज्या शाळेमध्ये शाळेबाहेर राहिलेल्या आणि शाळेत न जाणाऱ्या, लक्षात आलं. तर इथं फायदा वयोगट कोणता आहे? 11 ते 18 वयोगटातल्या शाळेत जाणाऱ्या मुलींना सुद्धा फायदा आहे. असं नाही की ज्या स्कूलला जात नाही त्यांनाच फायदा आहे. ठीक आहे. पोषक आहार घटक व पोषणेतर घटक असे या योजनेचं 2 घटक आहेत. योजनेचे 2 घटक सुद्धा तुम्हाला विचारले जातात. इथे पण क्वेश्चन करा, पोषक आहार घटक आणि पोषणेतर घटक. तर पोषक आहार घटक जो आहे 11 ते 14 वर्ष वयोगट शाळेबाहेर मुली आणि 14 ते 18 वर्ष शाळेबाहेरील आणि शाळेत जाणाऱ्या अशा दोन्ही वर्गातील मुलींना काय केलं जातं या योजनेअंतर्गत? घरी धान्य दिलं जातं, लक्षात घ्या. आणि पोषण आहारेतर घटका अंतर्गत इथं जो 11 ते 18 वर्ष वयोगट आहे ना, तर या वयोगटातील शाळाबाहेरील मुलींना लोह, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या, अजीवनसत्व यांचे डोस दिले जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आरोग्य तपासणी, आहार आणि आरोग्य शिक्षण, तर ही जी योजना आहे ना खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये इथं काय केलं जातंय? कुटुंब कल्याण विषयक मार्गदर्शन केलं जातंय, समुपदेशन केलं जातंय. किशोर वयामध्ये मुलींमध्ये होणारे जे लैंगिक बदल आहेत, बाल संगोपन विषयक ज्ञान आहे, सगळ्या सेवा तुम्हाला या योजनेअंतर्गत पुरवलेल्या दिसून येतात. आणि स्पेशली इथं वयोगटाचं कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे वारंवार रिवाइज करा. 16 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. इथं क्वेश्चन करा. सबला योजना प्रामुख्याने अंगणवाडी या घटकाअंतर्गत राबवली जाते. आता तुमची परीक्षाच अंगणवाडी मुख्य सेविका आहे, तर सबला योजना विचारण्याचे चान्सेस 99% आहेत, लक्षात घ्या. ओके, किती टक्के आहेत? 99% आहेत, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे.
नेक्स्ट बघा, ही योजना केंद्र सरकारनं पुरस्कृत केली. आता तुम्हाला विचारलं जातं की ही योजना स्टेटची आहे का सेंटरची आहे? ओके, तर केंद्र सरकारने पुरस्कृत केलेली आहे, लक्षात घ्या. तरी राज्य व संघ राज्य प्रदेश यांच्या मार्फत राबवली जाते. तुम्हाला दिलं जाऊ शकतं की ही स्टेटची योजना आहे, पण ही स्टेटची योजना नाहीये, ही सेंटरची योजना आहे. आणि सेंटरची योजना आहे, पण इथं ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे, पण राज्य आणि संघ राज्य प्रदेश यांच्या मार्फत राबवली जाते. पोषक आहार घटका अंतर्गत केंद्र शासन 50% सहाय्य देतं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पोषण आहारेतर घटक जे असतात ना, त्याच्यासाठी 100% सहाय्य देतं. म्हणजे पोषक आहार घटकामधले 50% सहाय्य सेंटरचं, 50% सहाय्य स्टेटचं असतं, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा, तेजस्विनी महाराष्ट्र. पुढची योजना बघा, तेजस्विनी महाराष्ट्र. बघा, महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणाचा तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम राज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवला जातो. ठीक आहे, ओके. महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणाचा जो तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला कार्यक्रम आहे ना, तो महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राबवला जातो. गरीब महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय केलं जातं इथं? फक्त आर्थिकच नाही, तर आर्थिक, सामाजिक, राजकीय जे काही क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, बरोबर. आणि मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेण्याची जी क्षमता आहे ती स्त्रियांच्या मध्ये निर्माण करणं हे या कार्यक्रमाचं मूलभूत उद्दिष्ट आहे, हेही लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? तर काय काय केलं जातंय ते आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. चला बघा, तर हा जो कार्यक्रम आहे तेजस्वी महाराष्ट्र, याच्यामध्ये कोणत्या गोष्टींवर भर दिला जातोय? तर स्त्रियांना दीर्घकाळ सक्षम आर्थिक पाठिंबा मिळावा याच्यासाठी स्त्रियांचे स्वसहाय्यित गट स्थापन केले जात आहेत. ओके, बचत, पतपुरवठा, विमा विषयक सेवा संधी पुरवून स्त्रियांची आर्थिक सुरक्षा भक्कम करणं. ठीक आहे, स्त्रियांना सुधारित जीवनमान उपभोगू शकतील अशा संधी त्यांना उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर स्त्रियांना क्रियाशील आणि सामाजिक शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांचा विकास साधणं. आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहेत का नाही आहेत लक्षात घ्या. एखादी स्पेसिफिक योजना आहे आणि त्या स्पेसिफिक योजनेचे उद्दिष्ट तुम्हाला माहीतच असावे लागतात. ओके, स्त्रियांना क्रियाशील आणि सामाजिक शिक्षण उपलब्ध करून द्यायचं, त्यांचा विकास साधायचा. स्त्रियांना मनुष्यबळाची बचत करणाऱ्या मूलभूत सेवा पुरवायच्या. स्त्रियांचा स्थानिक प्रशासनातील सहभाग वाढवायचा. ओके, नव तेजस्विनी योजना. आता याच्यामध्ये बघा, तेजस्विनी आणि नव तेजस्विनी दोन्हीपैकी कोणतीही योजना तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर गरीब आणि गरजू महिलांना लक्षात घ्या, इथं आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी इथं इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या साह्याने नव तेजस्विनी ग्रामीण विकास प्रकल्प योजना आपल्या राज्यामध्ये कधीपासून सुरू झाली आहे? 2021 पासून, म्हणजे रिसेंटची योजना आहे, विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ओके, क्लिअर? नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला ही जी 2021 पासून चालू झालेली योजना आहे ना, तर याच्यामध्ये बाजाराभिमुख उद्योग आहेत ना, त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. सहाय्यक सेवा उपलब्ध करणं आणि संस्थात्मक विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं जात आहे. तर 2021 ची ही जी नव तेजस्विनी योजना आहे त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन राहू शकतात. बघा, योजना भरपूर आहेत, जवळजवळ 200+ योजना आहेत. सगळ्याच करायच्यात का नाही, जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या 50 ते 60 योजना तुम्ही केल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, पुस्तकामध्ये तुम्हाला तेवढ्याच दिलेल्या आहेत जेवढ्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढची योजना आहे माहेरघर योजना. माहेरघर योजना, तर याच्यामध्ये प्रत्येक आदिवासी पाडा जो आहे ना, या प्रत्येक आदिवासी पाड्यास वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यायची आणि उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या अशक्य दुर्गम आदिवासी भागामध्ये खंडित दूरध्वनी, मोबाईल सेवा या ज्या अडचणी आहेत
त्या लक्षात घेतलेत राज्य शासनानं आणि लक्षात घेऊन त्यांनी 2010-11 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत, इथं पण महत्वाचं आहे, कोणत्या अभियाना अंतर्गत? राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत माहेर घर योजना या नावाची योजना सुरू केली आहे. सुरक्षित आणि वैद्यकीय संस्थांमध्ये बाळंतपण निश्चित करण्यासाठी जी गरोदर माता आहे, या गरोदर मातेला तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे, लक्षात घ्या. आणि ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये काय केलं जातं, एक खोली बांधण्यात येते, ज्याला माहेर घर म्हटलेलं आहे गव्हर्नमेंटनं. आणि या माहेर घरामध्ये गर्भवती ज्या महिला आहेत त्यांना प्रसूतीपूर्वी काय केलं जातं, 4-5 दिवस अगोदरच भरती केलं जातं, जसं की महिला कशा माहेरी जातात तसं. आणि इथं काय केलं जातं, मग जे केंद्र आहे आरोग्य केंद्र, तिथल्या डॉक्टरांकडून त्या महिलेची नियमित तपासणी होते. आणि जर काही कॉम्प्लिकेशन आढळले तपासणी दरम्यान तर इथं आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित पण केलं जातं तसं. आणि मग माहेरघर मध्ये इथं गर्भवती महिला, त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं लहान मूल, नातेवाईक यांची सोय करण्यात येते. माहेरघरांची देखभाल ठेवण्यासाठी इथं प्राथमिक आरोग्य केंद्र काय करतं, भोजन व्यवस्था, त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समिती जी असते ना, इथं महिला स्वयंसहाय्यता बचत गट किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची निवड केली जाते. आणि निवड करण्यात आलेल्या बचत गटाला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला प्रत्येक लाभार्थ्यामागे 500 रुपये म्हणजे 125 दिन प्रति दिले जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चला नेक्स्ट बघा, प्रशिक्षण व रोजगार सहाय्यता कार्यक्रम. नेक्स्ट आहे प्रशिक्षण आणि रोजगार सहाय्यता कार्यक्रम. आता याच्यामध्ये काय आहे बघा, प्रशिक्षण आणि रोजगार सहाय्यता कार्यक्रमामध्ये इथं जर आपण बघितलं तर भारत सरकारनं इथं महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार सहाय्यता देण्याबाबत एक कार्यक्रम केंद्रीय क्षेत्र योजनेच्या स्वरूपामध्ये, तर हा कोणी चालू केलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं चालू केलेला आहे, लक्षात घ्या. 1987 मध्ये चालू केलंय. हे 2 पॉइंट्स तर लक्षात ठेवा. आणि हा जो कार्यक्रम आहे ज्याला प्रशिक्षण रोजगार सहाय्यता कार्यक्रम म्हटलंय, इथं कृषी, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, हातमाग, हस्तकला, खादी ग्रामोद्योग आणि रेशीम किडे पालन या पारंपरिक क्षेत्रांचा अंतर्भाव आहे तो इथं करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. तर हे तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली काय विचारणार माहिती का, हा कार्यक्रम सेंटरचा आहे का स्टेटचा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे क्षेत्र इन्क्लूड केलेले आहेत ना, ते कोणते क्षेत्र आहेत असा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस. अति गरीब आणि कर्जबाजारी महिलांना कर्जमुक्त करण्यासाठी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस ही कर्जपूर्ती योजना स्वयंसहाय्यता गटामार्फत राबवण्यात येत आहे, लक्षात घ्या. तेजश्री स्वयंसहाय्यता गटामार्फत राबवण्यात येत आहे, तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे स्वयंसिद्धा. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहे. तर स्वयंसिद्धा ही महिला विकासाची आणि सबलीकरणाची डॅश डॅश योजना आहे, एकात्मिक योजना आहे, लक्षात घ्या. तर ही स्वयंसिद्धा योजना आहे, ही आधी इंदिरा गांधी महिला योजना या नावाने ओळखली जात होती, लक्षात ठेवा. कोणती योजना? इंदिरा गांधी महिला योजना या नावाने ओळखली जात होती. महिलांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणं हे या योजनेचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. ओके, चला, तर हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. स्वशक्ती ग्रामीण महिलांच्या विकासाची सबलीकरणाची योजना आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट कोणता आहे? ग्रामीण महिला, लक्षात ठेवा. तुम्हाला शहरी देतील. ओके, तर ग्रामीण महिलांसाठी आहे. ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. ओके, तर निरनिराळे उपक्रम हाती घेतले जातात ग्रामीण महिलांचा जीवनस्तर सुधारायचा.
आर्थिक संसाधनावरती नियंत्रण प्रस्थापित करणं, बरोबर, त्यांना सहाय्य करणं, त्यांच्या शारीरिक कष्टाच्या कामापासून मुक्तता करणं ही या योजनेची उद्दिष्ट आहेत स्वशक्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वाधार गृह योजनेवरती पण क्वेश्चन आहेत. स्वाधार गृह योजना. ओके. तर इथं बघा, स्वाधार गृह योजनेमध्ये जर आपण बघितलं तर भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभाग जो आहे ना, त्या महिला आणि बाल विकास विभागानं केंद्रीय क्षेत्र योजना, पुन्हा एकदा रिपीट करते, स्वाधार गृह योजना जी आहे ना ती भारत सरकारच्या महिला बाल विकास विभागानं चालू केलेली आहे. केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून चालू केलेली आहे 2001-2002 मध्ये. ओके, लक्षात ठेवा. याचं काम काय आहे? स्वतःचा आधार, संकटात सापडलेल्या महिलांचं पुनर्वसन करणं हा या कोणत्या योजनेचा उद्देश आहे? स्वाधार गृह योजना. आणि या योजनेअंतर्गत अशा महिलांना त्यांचं संरक्षण, संगोपन, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी अर्थसहाय्य देण्यात येतं. उपजीविकेचं कुठलंच साधन हाताशी नसलेल्या ज्या स्त्रिया असतात किंवा वेश्यागृहातून पळून आलेल्या स्त्रिया असतील, किंवा इथं तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं अजून, तर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया, कुटुंबाकडून नाकारण्यात आलेल्या स्त्रिया, दहशतवादी हिंसाचारामुळे निराधार झालेल्या स्त्रिया किंवा ज्यांना कुटुंबाचा आधारच नाही, मानसिकदृष्ट्या दुर्बल, अडचणीत सापडलेल्या अशा सगळ्या स्त्रियांना मदत मिळवून देणं हा इथं या स्वाधार गृह योजनेचा हेतू आहे. लक्षात घ्या. आणि ही जी स्वाधार गृह योजना आहे ना, या योजनेअंतर्गत स्त्रियांना काय उपलब्ध करून दिलं जातं? तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या सगळ्या बाबतीत सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. त्यांना आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन पण केलं जातं. आणि सामाजिक आर्थिक पुनर्वसनासाठी इथं विविध प्रकारे मदत केली जाते. ओके, आपल्या राज्यामध्ये 12 स्वाधार गृह इथं कार्यरत आहे. इथं तुम्हाला सर्वे 23-24 नुसारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे बालिका समृद्धी योजना. बघा, बालिका समृद्धी योजना. तर बालिका समृद्धी योजना 2 ऑक्टोबर 1997 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. समाजामध्ये मुलींचा दर्जा उंचावणं, मुलींच्या बाबत कुटुंब व समाज यांच्या दृष्टिकोनात विधायक परिवर्तन घडवून आणणं ही या बालिका समृद्धी योजनेची उद्दिष्ट आहेत. लक्षात घ्या. ग्रामीण आणि शहरी विभागातील दारिद्र्यरेषेखालील असलेल्या कुटुंबातील 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्माला आलेल्या 2 मुलींसाठी ही योजना आहे. किती मुलींसाठी आहे? 2 मुलींसाठी आहे. 15 ऑगस्ट 1997. त्याच्यानंतर आहे तात्पुरती निवारा गृहे. पुढची योजना बघा, तात्पुरती निवारा गृहे. तर याच्यामध्ये बघा, तात्पुरती निवारा गृहे ही जी योजना आहे ना, ही योजना 1969 मध्ये सुरू झाली. कौटुंबिक ताणतणाव, सामाजिक बहिष्कार, नैतिक धोका या कारणामुळे सामाजिक, आर्थिक किंवा भावनात्मक समस्येने घेरल्या गेलेल्या मुली आणि स्त्रिया यांचं पुनर्वसन करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि ही जी योजना आहे तात्पुरती निवारा गृहे ही 1999 पासून, लक्षात घ्या, केंद्रीय समाज कल्याण बोर्डाकडे हस्तांतरित सुद्धा करण्यात आलेली आहे. तर हेही तुम्हाला विचारलं जातं. देन कुटुंब सल्ला केंद्र, छोटे छोटे पॉइंट्स आहेत पण महत्वाचे आहेत. तर कुटुंब सल्ला केंद्र ही योजना डॅश डॅश मार्फत राबवली जाते. कुटुंब सल्ला केंद्र ही योजना केंद्रीय समाज कल्याण बोर्डामार्फत राबवली जाते. कोणामार्फत राबवली जाते? केंद्रीय समाज कल्याण बोर्डामार्फत 1994 पासून राबवली जात आहे. केंद्रीय समाज कल्याण बोर्ड काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं ही केंद्र चालवतं. लक्षात ठेवा. ज्या स्वयंसेवी संस्था किंवा महिला संघटना स्वतःच अशी केंद्र चालवण्याची तयारी दर्शवतात त्यांना इथं अनुदान दिलं जातं. कुणामार्फत? केंद्रीय समाज कल्याण बोर्डामार्फत. तर हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आहे महिलांसाठी अल्प मुदतीचे अभ्यासक्रम. बघा, इथे महिलांसाठी अल्प मुदतीचे अभ्यासक्रम ही जी योजना आहे ना, ही योजना सुद्धा केंद्रीय समाज कल्याण मंडळामार्फतच राबवली जाते. आणि या योजनेचा उद्देश सुद्धा काय असणार आहे? ऑब्व्हियसली उद्देश आहे की स्त्रियांना शिक्षण आणि आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करण्याचं ज्ञान देणं आणि त्यांचे सामाजिक आर्थिक सबलीकरण घडवून आणणं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे कामधेनू योजना. नेक्स्ट योजना बघा, कामधेनू योजना. कोणती योजना आहे पुढची? कामधेनू योजना.
तर या योजनेअंतर्गत गरजू महिलांना त्यांच्या घरातच काम उपलब्ध करून दिलं जातं आणि अर्थ उत्पादन करण्यास सहकार्य केलं जातं. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही ज्या सगळ्या योजना बघताय ना, तर इथं महिलांना स्वावलंबी बनवण्याचं खूप मोठं उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, महिलांनी स्वतः कमवलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, बरोबर. तर इथं सुद्धा आर्थिक दृष्ट्या त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात कामधेनू योजनेमध्ये. आणि ज्या महिला इथं नोंदणी केलेल्या आहेत त्या महिला संघटना गणवेश, बेडशीट, उशांचे अभरे पुरवण्यात येतात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. देन बघा, खूप साध्या सोप्या शब्दामध्ये पुस्तकामध्ये ह्या योजना मांडून दिलेल्या आहेत. तुम्हाला असं कंटेंट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. उज्ज्वला योजना, उजाला नाहीत विचारणार, उज्ज्वला विचारतील तुम्हाला. स्त्रियांच्या अनैतिक व्यापाराला प्रतिबंध करणं, पहिला पॉइंट बघा, स्त्रियांच्या अनैतिक व्यापाराला प्रतिबंध करणं. आणि अनैतिक व्यापाराला बळी ठरलेल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणं, हा या उज्ज्वला योजनेचा उद्देश आहे. आणि याच्यासाठी इथं काय केलं जातं, सरकारकडून सहाय्य सुद्धा केलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे मनोधैर्य योजना. नेक्स्ट बघा, मनोधैर्य योजना. राज्य शासनाने बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला याच्यामुळे बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणती योजना सुरू केली, मनोधैर्य योजना सुरू केली. आणि या योजनेअंतर्गत बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी इथं अर्थसहाय्य दिलं जातं. लक्षात घ्या. तर तुम्हाला हे जे इथे चार्ट दिलेला आहे ना मनोधैर्य योजनेअंतर्गत, तर हे जोड्या लावामध्ये विचारला जातो. जसं की बलात्कार आहे, तर बलात्कार पीडित जी महिला आहे किती अर्थसहाय्य दिलं जातं. घटनेचा परिणाम स्वरूप बघून मानसिक धक्का बसून महिला कायमची मतिमंद झाली, अपंगत्व आलं तर इथं किती अमाऊंट दिली जाते हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सामूहिक बलात्कार सेम अमाऊंट आहे, लक्षात घ्या. जनरली कधी विचारलं नाही. मृत्यू झाला असेल तर त्यांना किती पैसे दिले जातात. पोस्को अंतर्गत बालकांवरती अत्याचार झाला तर इथं किती पैसे दिले जातात. तर हे सेम अमाऊंट आहे, त्याच्यामुळं अवघड नाहीये, पण लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. बघा, बालकांवरती जो लैंगिक अत्याचार होतो ना, त्याच्यासाठी फक्त इथं अमाऊंट चेंज आहे, त्याच्यामुळे एवढा पॉइंट जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बघा, पीडित महिला आणि बालक त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण सगळं दिलं जातं. आणि खर्च सुद्धा इथं शासन देते. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे सगळं देऊन त्यांचं जे दुःख आहे ते दुःख थोडीच कमी होत नाही, लक्षात घ्या. पण शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाते. त्याच्यानंतर आहे जिजामाता महिला आधार योजना. पुढची योजना बघा, जिजामाता महिला आधार योजना. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष अपघातात मृत्यू पावला, ओके, तर त्याच्या विधवा पत्नीस आणि मुलांना मदतीचा हात देण्यासाठी कोणती योजना चालू केलेली आहे, जिजामाता महिला धोरण योजना, आधार योजना. आणि महाराष्ट्र राज्यात 1999 पासून ही महिला आधार योजना राबवली जाते. विशेषतः ज्या कुटुंबाचं उत्पन्न अतिशय थोडं आहे, लक्षात घ्या, अतिशय तुटपुंजे जे आहे, अशा कुटुंबासाठी एक वरदान आहे. कर्त्या पुरुषाचं अपघाती निधन झालंय तर त्या कुटुंबावर मुलांवर दुःखाचा डोंगर पसरलाय, त्यांना इथं मदत केली जाते. संपूर्ण राज्यासाठी ही योजना आहे. केशरी आणि पिवळ्या रंगाची शिधापत्रिका ज्यांच्याकडे आहे, लक्षात घ्या, केशरी पांढरं नाही बरं का, केशरी आणि पिवळा रंग कमी उत्पन्न गट दिलं जातं. 21 ते 70 वयोगट. कर्त्या पुरुषाचं जर निधन झालं तर त्यांच्या विधवा पत्नीला किंवा मुलीला 25,000 रुपये एक रकमी अर्थसहाय्य विमा कंपनी कडून देण्यात येतं. तर हे इतकी काही इम्पॉर्टंट योजना नाहीये विचारण्यासारखी, बाकीच्या योजना तुम्हाला इथे विचारल्या जातील. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, ग्रामीण महिला व बालकांचा विकास कार्यक्रम. तर दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांचा आर्थिक विकास घडवून आणायचा आहे, त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणायची आहे. हा उद्देश आहे ग्रामीण महिला व बालकांचा विकास कार्यक्रम याची, बरोबर. बघा, तर इथं काय होईल, तर स्त्रियांना त्यांचं उत्पन्न वाढवता येईल, बरोबर.
आणि दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांना या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण पण दिलं जातं. हा जो कार्यक्रम आहे देश पातळीवर सन 1983-84 पासून राबवला जातोय. ओके, सुरुवातीला हा कार्यक्रम देशातील निवडक अशा 50 जिल्ह्यांमध्ये राबवला जात होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होता. आता सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर 2 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम राबवला जातोय. 10 ते 15 स्त्रियांचा एक गट असतो. गटाला 25,000 रुपये सहाय्य दिलं जातं. गटाने पापड करणं, मसाले बनवणे, शिवणकाम, खडू पेन्सिल त्याचं उत्पन्न जे आहे ना ते इथं मिळवणं अपेक्षित असतं. ठीक आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी जो खर्च आहे तो केंद्र आणि राज्य शासन समप्रमाणात करतात. तर तुम्हाला खर्च कोण करतं याच्यावरतीच एखाद्या पॉइंट वरतीच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आजच्या सेशन मध्ये आपण इथपर्यंतच थांबूया. नेक्स्ट सेशन मध्ये देवदासी पुनर्वसन योजना, शासकीय महिला वसतिगृहे, महिला संरक्षण गृह, त्याच्यानंतर महिलांच्या आरोग्याशी निगडीत योजना आपण बघणार आहोत. देन तुम्हाला इथं शिक्षणाशी निगडीत योजना आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं महिलांविषयक अधिनियम जे आहेत ना त्याच्याशी रिलेटेड काही MCQ आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं हे जे पुस्तक आहे या पुस्तकातून जो घटक तिसरा आहे तो मी इथं परिपूर्ण असा करणार आहे. आणि बाकीचे जे टॉपिक आहेत 80 मार्कासाठी तुम्हाला तांत्रिक ज्ञान आहे. तर पुस्तक आजच ऑर्डर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाची लिंक मिळेल. जर पुस्तक मागवताना काही अडचणी आल्या तर डेफिनेटली तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. सेशन कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. काहीही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास विचारा. आणि पुस्तक इतर विषयांसाठी पण जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान भरपूर पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा वेबसाईटला व्हिजिट करा, तिथं पुस्तकं बघा आणि लवकरात लवकर तुमच्या परीक्षेची तयारी परिपूर्ण करा. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.